आपली माती बॅनर मात्र गुजराती। पहा आणि थंड बसा। पालघरची भाषा मराठी की गुजराती? हे बॅनर तुम्हाला गुजरात मधील एखाद्या रस्त्यावरचं असल्यासारखं वाटेल, मात्र हा बॅनर आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर मधील। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र जणू काही पालघरची भाषा गुजराती आहे अशा थाटात जिल्हा प्रशासनानं वाहतूक बंदीची सूचना गुजराती भाषेत लावली आहे। त्यामुळे मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। हा तर पालघर मार्गे मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा आरोपच विरोधकांनी केलाय। पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही। त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा, अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी। खरं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याआधीच राज्य सरकारनं 2017 मध्येच मराठी भाषेतच अधिसूचना आणि शासनादेश काढण्याचे आदेश दिले होते। एवढंच नाही तर महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या या मराठी असणं बंधनकारक करण्यात आलं होतं। असं असतानाही पालघर जिल्हा प्रशासनानं मराठीचा आदेश धाब्यावर बसवत थेट गुजराती भाषेतून वाहतूक बंदीची सूचना जारी केली आहे। पालघर जिल्ह्यात गुजराती पाट्या लावण्याची ही काही पहिलीच वेळ अजिबात नाही। याआधीही मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या हॉटेलच्या पाट्या या गुजराती भाषेत लावण्यात आल्या होत्या, त्यावरून मोठा गदारोळही झाला होता। आता पुन्हा एकदा पालघर जिल्हा प्रशासनानं मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार केलाय। त्यामुळे सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं तर पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, अशीच अवस्था अधिकाऱ्यांच्या मराठी द्वेष्टेपणामुळे दिसून येते। रुपेश पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पालघर।